काही जागा फक्त पाहिल्या जातात, पण हरिश्चंद्रगड सारखी ठिकाणं माणसाच्या मनात कायमची घर करून राहतात. सह्याद्रीच्या उंच पर्वतरांगांमध्ये वसलेला हरिश्चंद्रगड म्हणजे इतिहास, अध्यात्म आणि निसर्गाचा एक अद्भुत आणि जिवंत संगम आहे. जय शिवराय मित्रांनो, तुमचं सर्वांचं स्वागत आहे या मराठी यूट्यूब चॅनलवर. माझं नाव आहे रवींद्र परब आणि माझा मित्र भूषण. आमचा अचानक प्लॅन ठरला, मग आम्ही बाईक काढली आणि निघालो थेट हरिश्चंद्रगड ट्रेकसाठी. आमचा प्रवास नाईटचा असल्यामुळे आम्ही कसारा घाटच्या आधी एका रेस्टॉरंटवर थांबलो. तिथे आम्ही जेवलो आणि फ्रेश झालो. इथे वॉशरूमची चांगली सोय आहे. या रेस्टॉरंटच्या डाव्या बाजूला बाईकमध्ये हवा भरण्यासाठी सोय दिसते, त्यामुळे तुम्ही निघण्यापूर्वी तुमच्या गाडीच्या टायरची हवा नक्की चेक करून घेऊ शकता. पण मित्रांनो, या गडाशी जोडलेली एक अत्यंत रहस्यमयी लोकश्रद्धा आहे. असं म्हणतात की जगाचा अंतही याच ठिकाणी होईल. गडावरील सर्वात मोठं रहस्य दडलंय ते केदारेश्वर गुफा मंदिरात. या गुहेत 5 फूट मोठे भव्य शिवलिंग आहे, जे 12 महिने बर्फासारख्या थंड पाण्यात बुडालेले असते. या शिवलिंगाच्या सभोवताली 4 मोठे खांब होते, ज्यांना 4 युगाचे म्हणजेच सतयुग, त्रेतायुग, द्वापरयुग आणि कलियुगाचे प्रतीक मानले जाते. अशी मान्यता आहे की प्रत्येक युगाचा अंत झाल्यावर एक एक खांब कोसळत गेला आणि आज तिथे फक्त कलियुगाचा एकच खांब शिल्लक आहे. ज्या दिवशी हा 4था खांब कोसळेल त्या दिवशी प्रलय येईल आणि सृष्टीचा अंत होईल. शेकडो वर्षापासून या एकमेव खांबाला कोणीही हलवू शकले नाही. हा केवळ एक योगायोग आहे की एखाद्या अदृश्य शक्तीचा संकेत? या प्रश्नाचे उत्तर आजही विज्ञानाला सापडलेले नाही. केदारेश्वर गुहेच्या बाजूलाच आहे हरिश्चंद्रेश्वर मंदिर. साधारण 6व्या ते 11व्या शतकातील हे मंदिर प्राचीन भारतीय स्थापत्यकलेचा एक उत्कृष्ट नमुना आहे. या गडावर पाऊल ठेवल्यास प्राचीन शिल्पकलेचा आणि देवदेवतांच्या मूर्तीचा मोठा खजिना पाहायला मिळतो. मुख्य मंदिराच्या गर्भगृहात बाहेरील भिंतीवर आणि पाण्याच्या टाक्यांजवळ गणपती बाप्पाच्या 3 ते 4 मुख्य प्रतिमा कोरलेल्या आहेत. विशेष म्हणजे एक दुर्मिळ बालगणेश मूर्ती आहे, जी दिगंबर स्वरूपात असून लहान मुलासारखी मांडी घालून बसलेली आहे. याशिवाय इथे भगवान विष्णू क्षीरसागरात शेषनागावर झोपलेले आहेत. विष्णूंचे विविध अवतार, महिषासुर मर्दिनी आणि नाद संप्रदायाच्या योगीच्या ध्यानस्थ मूर्ती पाहायला मिळतात. हरिश्चंद्रगड हा फक्त मध्ययुगीन नाही, तर प्रागैतिक इतिहास आहे. पुण्याच्या डेक्कन कॉलेजच्या संशोधकांना इथे अशा काही गुहा सापडल्या आहेत, जिथे साधारण 50,000 ते 1,00,000 वर्षापूर्वी आदिमानव राहत होता. जिथे प्राण्यांचे मांस खरवडण्यासाठी, शिकार करण्यासाठी वापरली जाणारी लघु अश्म हत्यारे सापडली आहेत. या गुहांमध्ये उभे राहून विचार करणेही अंगावर काटे आणणारे आहे. आता वळूयात हरिश्चंद्रगडाचा सर्वात भव्य आणि थरारक भाग असलेल्या कोकण कड्याकडे. जवळपास 1800 फूट सरळ उभा कोसळणारा हा विस्तीर्ण अर्धवर्तुळाकार कडा सह्याद्रीतील सर्वात अद्भुत निसर्गाविष्कार आहे. इतका प्रचंड आणि पोट आत गेलेला कडा महाराष्ट्रात दुसऱ्या कुठल्याही किल्ल्याला नाही. इथे उभे राहिल्यावर असे वाटते जणू ढग तुमच्या पायाखाली तरंगत आहे. जर तुम्ही मे महिना अखेर किंवा जूनमध्ये इथे गेलात आणि तुमच्या मागे सूर्य असेल, तर खालील ढगांवर तुमची सावली पडते. त्या सावलीभोवती एक पूर्ण गोलाकार इंद्रधनुष्य तयार होते, ज्याला इंद्रध्वज म्हणतात. जे पाहायला मिळणे म्हणजे एक अद्भुत भाग्यच. गेल्या 200-250 वर्षात येथील निसर्गाला मानवी धक्का लागलेला नसल्यामुळे इथे अनेक रानवनस्पती, दुर्मिळ फुलपाखरं आणि निसर्गधन पाहायला मिळते. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, हरिश्चंद्रगडाचा
ट्रेक रात्री करावा की सकाळी? तर मित्रांनो, हे तुम्हाला कोणता अनुभव घ्यायचा आहे यावर अवलंबून असते. जर तुम्हाला उन्हाचा त्रास टाळायचा असेल आणि रात्रीच्या शांततेत चढाई करायची असेल तर नाईट ट्रेक बेस्ट आहे. साधारण रात्री 10 ते 12च्या सुमारास पाषाणाईवरून चढायला सुरुवात करावी आणि पहाटे 2 ते 3 पर्यंत गडावर पोचावे. जर आकाशात निरभ्र असेल तर गडावर पोचल्यावर हजारो तारे आणि आकाशगंगा अगदी जवळून पाहिल्यासारखे वाटते. तसेच रात्री ट्रेक केल्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे तुम्ही पहाटे लवकर उठून तारामती शिखर किंवा कोकण कड्यावरून डोळे दिपवणारा लाल सोनेरी सूर्योदय पाहू शकता. रात्रीचा ट्रेकचा आनंद जितका मोठा आहे तितकाच धोकाही असू शकतो. इथे तुम्हाला भरपूर साप किंवा जमिनीवर सरपटणारे इतर प्राणी दिसू शकतात. त्यामुळे जर तुम्ही नाईट ट्रेक करत असाल तर पूर्ण काळजी घ्या आणि हातात टॉर्च नक्की चालू ठेवा. जर तुम्हाला आजूबाजूचा निसर्ग, जंगलाची वाट आणि धुकं अनुभवायचं असेल तर सकाळी पहाटे 5 ते 6च्या सुमारास चढायला सुरुवात करणे सर्वात बेस्ट आहे. विशेषतः पावसाळ्यात किंवा हिवाळ्यात सकाळी चढताना संपूर्ण रस्ता आणि डोंगर धुक्याने वेढलेले असतात. जणू काही तुम्ही ढगांमधून चालत आहात असा भास होतो. पाषाणाईची घनदाट झाडी, पक्ष्यांचा आवाज आणि वाटेत लागणारे पाण्याचे झरे डोळ्यांना सुखद वाटतात, जे रात्रीच्या ट्रेकमध्ये अंधारामुळे मिस होते. सकाळी 9 ते 10 पर्यंत गडावर पोचल्यावर कोकण कड्यावरून खाली पाहिल्यास अनेकदा पूर्ण दरी ढगांनी भरलेली दिसते, ज्याला व्हॅली ऑफ क्लाउड्स म्हणतात. मित्रांनो, ट्रेक करताना सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पिण्याचे पाणी. हरिश्चंद्र गडावर पिण्याच्या पाण्याची अनेक टाकी आहेत आणि त्यातील पाणी पूर्णपणे पिण्यायोग्य आहे. गडावर पाण्याचे व्यवस्थापन प्राचीन काळापासून अत्यंत उत्तम दर्जाचे केलेले आहे. आम्ही पाषाणाई मार्ग निवडला कारण तो सर्वात सोपा आहे. पण याशिवाय गडावर जाण्यासाठी आणखी 2 मुख्य उपलब्ध आहेत. खिरेश्वर मार्ग माळशेज घाटाजवळ खुबी फाट्यावरून खिरेश्वर गावी जाऊन हा ट्रेक सुरू होतो. नळीची वाट सर्वात कठीण मार्ग मुरबाड जवळील बेलपाडा गावाहून उभ्या खडकांवरून जाणारा हा मार्ग फक्त अनुभवी ट्रेकरसाठी आहे. इथे गाईड आणि ट्रेकिंग साहित्यासह 7 ते 8 तास लागतात. पाषाणाई गावाहून सुरू होणारा रस्ता सुरुवातीला सपाट आहे. त्यानंतर घनदाट जंगलातून खडक चढत पुढे जावे लागते. पूर्वी येथे काही अवघड रॉक पॅच होते, पण आता वनविभागाने तिथे सुरक्षित लोखंडी पायऱ्या आणि रेलिंग बसवल्यामुळे हा ट्रेक खूपच सुरक्षित झाला आहे. पायऱ्या चढून वर आल्यावर शेवटचा 15 मिनिटांचा रस्ता एकदम सपाट पठारावरून थेट मंदिराकडे जातो. वाटेत गावकऱ्यांनी जागोजागी लिंबू पाणी, ताक, मॅगी आणि चहाची दुकाने लावली आहेत. खर्चाचा विस्तार केला तर गडावर कोणतीही मोठी अधिकृत एंट्री फी नाही, पण वनविभाग आणि स्थायिक समिती स्वच्छता शुल्क म्हणून प्रति व्यक्ती 20 ते 50 रुपये घेऊ शकतात. पाषाणाई किंवा खिरेश्वर या पायथ्याच्या गावांमध्ये बाईकसाठी 30 ते 50 आणि कार पार्किंगसाठी 100 ते 150 शुल्क आकारले जाते. गडावर हरिश्चंद्रेश्वर मंदिराच्या जवळ स्थानिक लोक जेवण्याची आणि राहण्यासाठी तंबूची उत्तम सोय करून देतात. हजारो वर्षाचा इतिहास, रहस्यमयी केदारेश्वर गुहा, आदिमानवाच्या पाऊलखुणा आणि सह्याद्रीच्या कुशीत विसावलेला भव्य कोकणकडा. तुम्ही कोणत्याही दृष्टिकोनातून जा, हरिश्चंद्रगड तुम्हाला नेहमीच काहीतरी भरभरून देऊन जातो. म्हणूनच तर हा ट्रेकरचा सर्वात आवडता किल्ला आहे. तर मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ इथं स्टॉप करूया आणि भेटूया असाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तुम्हाला जर हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.